जय भैरवनाथ महाराज. बघा, सृष्टीची उत्पत्ती आदिशक्ती माया. शक्तीपासून कोण झालं? शिव झाला. शिवापासून कोण झाला? ब्रह्मा झाला. विष्णू झाला. विष्णूपासून ब्रह्मा आणि जगाची उत्पत्ती. मग पहिली उत्पत्ती कोण आहे? आदिमाया शक्ती श्री. काय? श्री नव्हे, श्री ही नवरत्नाची खान. तिच्या पोटी जन्मले राम लक्ष्मण हनुमान. बघा, श्री ही एक क्षणाची पत्नी असून अनंतकालाची माता आहे. आणि स्त्रीच्या अंगात एवढी शक्ती, ही शक्ती आपण आपण तुम्हाला मी उदाहरणं देतो. बघा, सीतेपासून कोण घडलं? रामायण घडलं. रावणाचा नाश झाला. द्रौपदीपासून कोण घडलं? महाभारत घडलं. बघा, कृष्णाचे जे मुलं आहेत यादव कुळ, त्यांनी स्त्रीचं रूप घेतलं होतं, पार्ट घेतलं होतं, लुगडं नेसला होता. संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला. आतापर्यंत जेवढे जेवढे उदाहरणं घडलेत, हे कोणापासून घडले? स्त्रीपासून घडलेत. आज कुटुंब असतं 100 लोकांचं, 50 लोकांचं, 10 लोकांचं. त्याच्यात एक स्त्री जर बिघडली, सगळं कुटुंबाचा नाश करून टाकते. म्हणून आज मुली मिळू नाही राहिल्या. स्त्रीचा काय झाला होता? छळ झाला होता. सासू सुनाचा छळ करायची, मुलींचा हुंडाबळी, मुलींना जाळायची आणि भ्रूण हत्या झाली. स्त्रीची भ्रूण हत्या झाल्यामुळं आज काय झालं? तो शाप आहे. आज मुलांना मुली नाही मिळू राहिल्या. भारतातच नाही, चीनमध्ये सुद्धा मुली मिळू राहिल्या नाही. का? स्त्रीची भ्रूण हत्या झाली, स्त्रीचा छळ झाला. म्हणून स्त्रीचा छळ झाल्यामुळं आज ही परिणाम भोगावा लागत राहिलेत. आणि मग महायुती सरकारनं पहा किती आयडिया लढवली. लाडकी बहीण म्हणून महायुती सरकार आज राज्य करू राहिले. म्हणून स्त्रीचा सन्मान करा. कुटुंबामध्ये ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदती. म्हणून स्त्रीचा सन्मान करा, स्त्रीचा सादर करा, मुली सांभाळा, मुली जपा, मुलींचा सन्मान करा. आज जर म्हटलं तर याच्यात लिहून ठेवलेले काय? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे जेवा. बघा, आज मुली शाळेत 1 नंबरला आहे. मुली कामं करतात, आईबापांना सांभाळतात, दोन्ही कुटुंबाचा सांभाळ करू राहिल्यात. म्हणून स्त्रीचा सन्मान करा, स्त्रीचा तिरस्कार करू नका. प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान करा. तुम्ही कुटुंबात जर स्त्री जगायचं असेल ते उदाहरण ध्यानात ठेवा. स्त्रीचा सन्मान करा, मुलीचा सांभाळ करा आणि तिच्या छळ करू नका. छळ केल्यानंतर आपल्याला उदाहरणं माहिले. आणि आज शासन राज्य करू राहिले कोणावर? स्त्रीच्या याच्यावर. म्हणून आपण आपला कुटुंबात राज्य करायचं असेल तर ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे, स्त्रिया एकत्र आनंदाने नांदतात, त्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.